Hello, 12th Commerce Organization of Commerce and Management students. Today we have started highest marking chapter in 12th. Chapter number 4, Business Services. This chapter's board questions 27 marks. आज आपण OCM मधील सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट चॅप्टर आपण सुरुवात करणार आहोत. चॅप्टर नंबर 4 बिझनेस सर्व्हिसेस हा बोर्ड क्वेश्चन्समधील सगळ्यात हायेस्ट मार्किंगचा चॅप्टर आहे. हा 27 मार्क्ससाठी या चॅप्टरमधील क्वेश्चन्स विचारण्यात येतात. 27 मार्कासाठीचे बिझनेस सर्व्हिसेस, बिझनेसेसला लागणारे सर्व्हिसेस म्हणजेच व्यावसायिक सेवा. या चॅप्टरमध्ये आपण इंट्रोडक्शन, मीनिंग, डेफिनेशन, बिझनेस सर्व्हिसेस, बँकिंगची मीनिंग, टाइप्स ऑफ बँक्स, बँकेचे प्रकार, फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक, व्यावसायिक बँकेची कार्य, त्यानंतर ई बँकिंग सर्व्हिसेस, ई बँकिंग सेवा, त्यानंतरचा सेकंड बिझनेस सर्व्हिसेस इन्शुरन्स म्हणजे ज्याला विमा असं म्हणतो, त्याची मीनिंग, अर्थ, त्यानंतर प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स, विम्याचे तत्त्व काय आहेत, प्रिन्सिपल्स काय आहेत, त्यानंतर टाइप्स ऑफ इन्शुरन्स, विम्याचे प्रकार पाहणार आहोत. त्यामध्ये 3 टाइप्स ऑफ इन्शुरन्स आहेत, 3 टाइप्स ऑफ इन्शुरन्स. फर्स्ट आहे लाईफ इन्शुरन्स म्हणजे जो प्रत्येक मनुष्याचा इन्शुरन्स असतो ज्यालाच जीवन विमा म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड नंबर आहे मरीन इन्शुरन्स म्हणजेच मरीन मीन्स सागरी विमा, समुद्रातील जहाजांचा विमा. त्यानंतर थर्ड नंबर फायर इन्शुरन्स, आग लागणे, अग्नी विमा ज्याला म्हणण्यात येतो. असे 3 टाइप्स आहेत. त्यानंतरचा थर्ड बिझनेस सर्व्हिसेस आहे ट्रान्सपोर्ट, वाहतूक, याची मीनिंग आणि मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट, वाहतुकीचे प्रकार. त्यानंतर आहे पुढील सर्व्हिसेस वेअरहाऊसिंग, गोडाऊन्स, गोदाम ज्याला असं म्हणण्यात येतं, त्याची मीनिंग आहे. त्यानंतर फंक्शन्स ऑफ वेअरहाऊस, गोडाऊनचे फंक्शन्स काय आहेत. त्यानंतर थर्ड आहे टाइप्स, गोडाऊनचे प्रकार. आणि त्यानंतरचा लास्ट बिझनेस सर्व्हिस आहे कम्युनिकेशन. संपर्क कशाच प्रकारे साधला जातो बिझनेसेसमध्ये, त्याची मीनिंग काय आहे आणि टाइप्स ऑफ कम्युनिकेशन आणि या कम्युनिकेशनचे प्रकार काय आहेत. हा एवढा आपल्याला त्या संदर्भातील बिझनेस सर्व्हिसेस संदर्भातील आपल्याला हे पॉईंट्स आपल्याला लर्न करायचे आहेत. यानंतर आपल्याला इंट्रोडक्टरी भाग आपण पाहूया. त्या बिझनेस सर्व्हिसेस संदर्भातील इंट्रोडक्शन, त्याची बिझनेस सर्व्हिसेसचा नेमका आपल्याला युटिलायझेशन कशा प्रकारे काय याच्यामध्ये या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. आपण पाहूयात. इंट्रोडक्शन. सर्व्हिसेस आर intangible in nature. They are neither manufactured, transported, nor shocked. Services cannot be a store for a future use, hence they are produced and consumed. सेवा, सर्व्हिसेस हे इंटँजिबल इन नेचर. इंटँजिबल आपण स्पर्श करू न शकणारे म्हणजेच अदृश्य. सेवा, सर्व्हिस हे अदृश्य स्वरूपातील असते. हो, आपण हॉटेलमध्ये गेलो, आपल्याला येणारा इंटरनेट प्रोव्हायडर सर्व्हिस असेल, आपण टेलिकॉम असेल, फोनवरती आपण विचारतो कोणती सर्व्हिस यूज करतो. ही सर्व्हिस आपल्याला दिसते का, परंतु त्याचा आपण यूज करतो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर वेटरनी देण्यात आलेली सर्व्हिस, त्यानंतर आपण कित्येक ठिकाणी पाहतो सेल्फ सर्व्हिस, स्वतःची सेवा स्वतःच घेणे. त्याच पद्धतीने ही सेवा आपण करतो, पण दिसतं का आपल्याला, नाही. ही सेवा एक प्रकारची नॅचरली इंटँजिबल आहे, म्हणजे एक अदृश्य स्वरूपातील सेवा आहे. आणि यामध्ये ग्राहकांना म्हणजे कन्झ्युमरला ही ती स्वतःच निर्मित केली जाते. सेवा ही निसर्गतः अदृश्य असतात,
त्या काही सेवा सर्व्हिसेस आर इंटँजिबल इन नेचर. सेवा सर्व्हिसेस हे निसर्गतःच अदृश्य असतात. दे आर नायदर मॅन्युफॅक्चर. ते काय आपण त्या मॅन्युफॅक्चर करू शकत नाहीत किंवा ट्रान्सपोर्ट करू शकत नाहीत, वाहतुकीत किंवा त्याला स्टोअर्ड करून ठेवू शकत, साठवल्या जात नाहीत. सेवा ही पुरवली जाते. Business services are those services which help in successful running of businesses. They are intangible in nature, harmonious, inscrutable, inconsistent, perishable in nature, and require consumer participation. बिझनेस सर्व्हिसेस व्यावसायिक सेवा ही अशी सेवा आहे जी व्यवसाय यशस्वीरित्या म्हणजेच सक्सेसफुली चालवण्यास मदत करते. ती देअर आर इंटँजिबल इन नेचर. ती निसर्गतः अदृश्य आहे, भिन्न आहे, प्रिशेबल आहे, नाशवंत आहे, विसंगत आहे आणि त्यांना रिक्वायर कंझ्युमर पार्टिसिपेशन आणि त्यांना ग्राहकांच्या मदतीची सहभागाची आवश्यकता आहे. यानंतर आता या बिझनेस सर्व्हिसेसचा मीनिंग पाहूयात. समटाइम्स सर्व्हिसेस आर डिफिकल्ट टू आयडेंटिफाय बिकॉज दे आर क्लोजली असोसिएट विथ गुड्स. कधीकधी सेवा ओळखणे अवघड असते, डिफिकल्ट असते. कारण एखाद्या वस्तूशी, एखाद्या गुड्सशी त्या संबंधित असतात. ओळखणे अवघड असते, एखाद्या गुड्सशी त्या संबंधित असतात. जसे की आपण मोबाईलद्वारे आपल्या टेलिकम्युनिकेशन एअरटेलद्वारे असतील, आयडिया असेल, या कंपनींची आपण सर्व्हिस घेतो. ते आपल्याला दिसतं का सर्व्हिस डिफिकल्ट आहे ते ओळखणे, परंतु एखाद्या ती गुड्सशी रिलेटेड आहे, क्लोजली रिलेटेड, त्या वस्तूशी संबंधित आहे. नो ट्रान्सफर ऑफ or ownership take place when services are sold and they cannot be stored or transported. Services are intensely perishable and they come into existence at the time they are bought and consumed. सेवा सेल केल्या जाऊ शकतात, विकल्या जातात किंवा त्यांची मालकी म्हणजेच ओनरशिपची हस्तांतरण म्हणजे ट्रान्सफर होत नाहीत किंवा त्या सर्व्हिसेस या संग्रहित म्हणजेच त्याला स्टोअर्ड करून ठेवू शकत नाहीत आपण, नाशवंत नाहीत, प्रिशेबल, नाशवंत सेवा ह्या नाशवंत नसतात, प्रिशेबल नसतात. म्हणून त्या एकाच वेळी, एकाच ठिकाणी प्रत्येकाने त्या एकाच वेळी, एकाच वेगवेगळ्या स्तरावरती त्या उपयोगात किंवा उपभोगात आणल्या जातात. मी सर्व्हिस नाही वापरली तर ती राहणार आहे का? नाही, ती जाणारच आहे. कॉन्टॅक्ट सेंटर ऑपरेशन असेल, इन्शुरन्स असेल, टेलिकॉम असेल, बँकिंग असेल, ह्या काही आपण स्टोअर करून ठेवणार नाहीत किंवा त्या नष्ट होणार आहेत अशातलाही भागातल्या नाहीत. त्या कोणी ना कोणीतरी कधीतरी त्या सर्व्हिसेसचा यूज करणारच आहे. मग टेलिकॉम असेल, आपण कार्ड नाही वापरलं याचा अर्थ आपल्यापर्यंत ती सेवा येणार नाही अशातला भाग आहे नाही, ती सर्व्हिस येणारच आहे. त्याला स्टोअर करून ठेवू शकतो आपण, साठवून ठेवू शकतो का, ती नाशवंत म्हणजे तशीच राहणारी आहे का, अशी काही, जसं आपण अन्न काही दिवस नाही उघडलं तर ते खराब होतं फूड, त्याच पद्धतीने सर्व्हिस नाही हे केलं तरी, त्याचा युटिलाइज नाही केला तरी तो खराब होतं का, म्हणजेच प्रिशेबल याचाच अर्थ नाशवंत असतात का, नाही. त्या सर्व्हिसेस कोणी ना कोणीतरी कुठेतरी यूज करण्यास
येतच असतो त्या सर्व्हिसेसचा. आता या सर्व्हिसेस कोणत्या आपल्या बिझनेसेससाठीच्या? बँकिंग आहे, बँक व्यवसाय आहे, कॉन्ट्रॅक्ट सेंटर ऑपरेशन्स आहेत, इन्शुरन्स आहे, टेलिकॉम आहे. या सर्व काही प्रकारच्या वेगवेगळ्या बिझनेस सर्व्हिसेसमधील सेवा आहेत. आता या बिझनेस सर्व्हिसेस म्हणजे काय, सेवा म्हणजे काय, हे आता नेमकं पाहूयात. त्या संदर्भातील डेफिनेशन. फॉलोइंग आर सम ऑफ द इम्पॉर्टंट डेफिनेशन. काही महत्त्वपूर्ण त्यांच्या डेफिनेशन्स या खालीलप्रमाणे आहेत. फर्स्ट आहे फिलिप कोटलर. अकॉर्डिंग टू फिलिप कोटलर यांच्या मतानुसार सर्व्हिस म्हणजे काय? अ सर्व्हिस इज ॲन ॲक्ट ऑफ परफॉर्मन्स that one party can offer to another that is essentially intangible and does not result in the worship of anything. Its production may or may not be tied to a physical product. हे फिलिप कोटलर यांनी सांगितले. अ सर्व्हिस, सेवा ही कार्यक्षमता असते जी एकाकडून दुसऱ्याला देऊ शकतो, जी पूर्णतः इनटँजिबल असते म्हणजे अदृश्य असते. आणि त्याच्या म्हणजे त्या सर्व्हिसेसची कोणीही ओनरशिप नसतो, त्याचा मालक कोणीही नसतो. आणि त्याचे प्रोडक्शन म्हणजेच त्याचे उत्पादन हे मे और मे नॉट बी टाईड टू अ फिजिकल प्रोडक्ट. त्याचे उत्पादन हे दुसऱ्या प्रोडक्टसारखे जोडले जाऊ शकत नाही, शकते किंवा नाही. अ प्रोडक्शन मे और मे नॉट बी टाईड टू अ फिजिकल प्रोडक्ट. या सर्व्हिसेसचं प्रोडक्शन, या सेवा देण्याचे कार्याचं जे उत्पादन आहे, जे प्रोडक्शन आहे, हे दुसऱ्या फिजिकली प्रोडक्टसोबत जोडलं जाऊ शकते किंवा नाही, पण मे और मे नॉट बी जोडलं जाऊ शकते किंवा नाही. परत एक वेळेस फिलिप कोटलर, अकॉर्डिंग टू फिलिप कोटलर, सर्व्हिस म्हणजे सेवा. सेवा ही पूर्णपणे ॲक्ट ऑफ परफॉर्मन्स. सेवा ही अशी कार्यक्षमता असते किंवा अशी कार्यक्षम असते, परफॉर्मन्स देणे म्हणजे कार्यक्षम असते, की जी वन पार्टी कॅन ऑफर टू अनदर दॅट. जी एका पार्टीकडनं दुसऱ्या पार्टीकडे देऊ शकतो. हो, बरोबर आहे. आपण सर्व्हिस देत असेल, आता टीचिंग, मी सेवा देतोय तुम्हाला, माझे परफॉर्मन्सवरतीच ती सर्व्हिस डिपेंड आहे, म्हणून मी सर्व्हिस देतोय तुम्हाला. आणि ती माझ्याकडनं म्हणजेच वन पार्टी टू अनदर पार्टी, एका माझ्याकडनं मी तुमच्याकडे देतोय, याचाच अर्थ मी सर्व्हिस देतोय टीचिंगद्वारे. ही कार्यक्षमच देतोय, इफिशियंटच देतोय, ती पूर्ण परफॉर्मन्सनंच देतोय, कार्यक्षमतेनंच देतो आपण. सेवा ही अशी, सर्व्हिस ही अशी परफॉर्मन्स आहे, अशी कार्यक्षमता आहे जी एका पार्टीकडून दुसऱ्या पार्टी अनदर पार्टीला देऊ शकतो, जी पूर्णतः म्हणजेच आपल्याला दिसती का हो, मी सर्व्हिस तुम्हाला टीचिंग देतोय, टीच करतोय, तुम्हाला ही माझी सर्व्हिस तुम्हाला दिसते का? नाही, न दिसण्याला काय म्हणलं जातं? इंटँजिबल. ही पूर्णतः अदृश्य स्वरूपाची असते आणि याची ओनरशिप ऑफ एनिथिंग, या गोष्टीची मालकी नसते, या गोष्टीची मालकी नसते. आणि त्याचे प्रोडक्शन, त्याचे उत्पादन हे दुसऱ्या प्रोडक्टसोबत, अ फिजिकल प्रोडक्ट, यासोबत ते जोडलं जाऊ शकतं किंवा जोडलं जाऊ शकत नाही. मे और मे नॉट बी टाईड अ फिजिकल प्रोडक्ट. यानंतर सेकंड नंबरची डेफिनेशन आहे अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन्स. ॲक्टिव्हिटीज, बेनिफिट्स
or satisfaction which are offered for sale or provided in connection with the sale of goods. विक्री किंवा विक्रीच्या वस्तूच्या विक्रींच्या संदर्भात देण्यात येणाऱ्या ॲक्टिव्हिटीज असतील, त्याचे फायदे असतील किंवा त्याचं समाधान म्हणजेच सर्विस होय. प्रोव्हाइडेड इन कनेक्शन विथ द सेल ऑफ गुड्स. सेल ऑफ गुड्स वस्तूच्या विक्री संदर्भात देण्यात येणाऱ्या, वस्तू विकण्यासाठी देण्यात येणाऱ्या ॲक्टिव्हिटीज, बेनिफिट्स और सॅटिस्फॅक्शन म्हणजेच सर्विस. सेल ऑफ गुड्स कनेक्शन विथ द सेल ऑफ गुड्स गुड्सची विक्री संदर्भात देण्यात येणाऱ्या ॲक्टिव्हिटीज, बेनिफिट्स और सॅटिस्फॅक्शन मीन्स वस्तूची विक्री संदर्भात देण्यात येणाऱ्या कृती, ॲक्टिव्हिटी, बेनिफिट्स, फायदे, सॅटिस्फॅक्शन, समाधान यालाच सर्विस असं म्हणण्यात आलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये परत एक वेळेस रिवाईज करूत आपण डेफिनेशन आणि पुढील नेक्स्ट पॉईंटला स्टार्ट करू फीचर्स ऑफ सर्विसेस. थँक्यू स्टुडंट्स.